हिंगोलीत भाजप विस्तार आढावा बैठक व अधिवेशन आयोजन करण्यात आले। भाजप विस्तार अधिवेशन सुखदामंगल कार्यालय येथे पार पडला। माजी खासदार प्रताप चिखलीकर, भाजपा संघटन मंत्री संजय कावडे, आमदार तानाजी मुटकुळे, जिल्हा अध्यक्ष फुलाजी शिंदे, लोकसभा संघटक रामदास पाटील, शहराध्यक्ष कैलास काबरा यावेळी भाजप पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। चंद्रकांत वैद्य, मुख्य संपादक, हिंगोली। आपण 5 लाखांमध्ये आयुष्यमान भारत ही योजना या ठिकाणी आणलेली आहे। 5 लाखांमध्ये त्यांना आपण मोफत उपचार करतोय। पीएम श्री योजनेतून 14,000 शाळांना आपण अपग्रेडेशन करतो, त्यांना डिजिटल शाळा आपण करतोय। या प्रोजेक्टमध्ये आपण 14 कोटी घरांना आजपर्यंत नळाचं पाणी देऊ शकलेलो आहे। 11 कोटी आपण पूर्ण देशामध्ये जी महिला भगिनी आपण पुण्यामध्ये शौचालयाला जातो ते आपण प्रत्येक घरामध्ये हर घर शौचालय आपण इज्जत द्यायला आपण त्या ठिकाणी उभा केला आहे। पूर्वी माता भगिनी गावामध्ये चुलीवरती कुंकू स्वयंपाक करायचे, आपण 10 कोटी माता भगिनींना आपण उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत आपण गॅस उपलब्ध करून दिला आहे। सर्वांना बँकेद्वारे जनधन खात्यातून त्यांना पैसे मिळावे, आर्थिक लाभ व्हावा, माझा शेतकरी हाही बँकिंगच्या क्षेत्रामध्ये यावा म्हणून 52 कोटी लोकांचे खाते आपण जनधन खात्याच्या माध्यमातून या ठिकाणी उभा केलो आहोत। त्यामुळे आपण आजपर्यंत विचार केला शेतकरी, गरीब आणि युवा वर्गाच्या या योजना असतील, साधारणतः 12 कोटी लोकांना आपण 6,000 रुपये प्रति वर्षाला आपण एका क्लिकवर आपण करण्यात येतो। तुम्ही कालच्या योजना अर्थसंकल्प बजेटमध्ये पहा, मुद्रा लोनची मर्यादा असेल 10 लाखावरून 20 लाखापर्यंत मदत केलेली आहे। राज्यातील परकीय गुंतवणूक आपली वाढलेली आहे। अटल सेतू सारखे, महासमृद्धी सारखे शहरातले, ग्रामीणले पीएमजीएसवाय, सीएमजीएसवाय शहरातील रस्त्याचे जाळे असतील, हिंगोली जिल्ह्याचा विचार करता हिंगोली सारख्या शहरामध्ये सीएमजीएसवाय, पीएमजीएसवाय हिंगोली सारख्या ग्रामीणमध्ये आणि आता या शहरामध्ये आपले रस्त्याचे प्रकल्प असतील, गटारचे प्रकल्प असतील, पाणी पुरवठ्याचे प्रकल्प असतील, त्याबरोबर वसमतमध्ये आता 100 कोटीचा रस्ता प्रकल्प चालू आहे, कडंबुरीमध्ये पाणी पुरवठा रस्ता प्रकल्प चालू आहे, औंढ्यामध्ये रस्ता प्रकल्प, पाणी पुरवठा प्रकल्प चालू आहे। या सर्व तरतुदी अर्थसंकल्प